देख रहे हैं जनता की आवाज 24 घंटे। नमस्कार, मैं मीना। जनता की आवाज न्यूज 24 आवर्स में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। कल्याण नगर मार्ग पर के शहाड़ ब्रिज पर बड़े पैमाने में गड्ढे पड़े हैं। इसके विरोध में कल्याण कांग्रेस आक्रामक हुई है। कांग्रेस जिलाध्यक्ष सचिन पोटे एवं युवक जिलाध्यक्ष जगजीत सिंह माटा उर्फ बॉबी इनके नेतृत्व में कांग्रेस के पदाधिकारियों ने ब्रिज पर पड़े गड्ढों में रंगोली निकालकर रास्ता रोको किया। इस समय कांग्रेस कार्यकर्ताओं ने जोरदार घोषणाबाजी की। रास्ता रोको करने वाले कांग्रेस के कार्यकर्ताओं को पुलिस ने ताबे में लिया। लगातार तकरार करने पर भी शहाड़ ब्रिज पर गड्ढे बुझाए नहीं जा रहे हैं। इन गड्ढों के कारण ट्रैफिक जाम हो रही है, जिसकी परेशानी वाहन चालकों को सहनी पड़ रही है। 22 कोटीचं टेंडर महानगरपालिकेने खड्डे बुजवण्यासाठी इकडे पास केलेला आहे, परंतु त्याचं काही काम झालं नाही। 2-4 एवढे मोठी खड्डे बुजवण्याची मशीन आणली आहे, दुर्गाडी किल्ल्यावर उभी आहे, पण त्याचं काही काम नाही। नितीन गडकरी काय बोलतात, मी 10 लाख करोडचे हायवे बनवतो, 15 लाख करोडचे हायवे बनवतो, पण साहेब हायवेला जाणारे रस्ते तर बनवा। कल्याणला येणारे जाणारे सर्व एंट्री एक्झिट सर्व ब्लॉक आहे। आम्हाला फक्त एवढंच आहे, 3 ते 4 दिवसात खड्डे नाही बुजले तर युथ काँग्रेस आणि पेरेंट बॉडी आमची तीव्र आंदोलन करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेसच्या वतीने जे कल्याण डोंबिवली शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यामध्ये रस्ते हे समजत नाही, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल। पूर्ण शहरामध्ये 2-2 तास ट्रॅफिकची कोंडी होते, ट्रॅफिक जाम होते, सर्वसामान्य जनतेचे हाल होतात। आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे। त्यासाठी आदिवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथे उपस्थित आहेत, आमचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष बॉबी इथे उपस्थित आहेत, कांचनताई आहेत, सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत। हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे, प्रशासनाला जाग आली पाहिजे, कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। अनेक जण गावी जातात, गणपती बसवतात, गणपती आणतात, अनेक मंडळाचे गणपती बसतात। अशा खड्ड्यांमुळे गणेशोत्सवाला संपूर्ण गणेशोत्सवामध्ये ह्या खड्ड्यांमुळे गणपतीला त्रास होणार आहे, सर्वसामान्यांना त्रास होणार आहे। म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत, त्यासाठी आंदोलन आम्ही आज करत आहोत।